नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची घडची सर्वात मोठी खुशखबर. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्यात त्याला सुरू करूया. कक्ष अधिकारी संवर्गास 4 वर्षाच्या नियमित सेवेनंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकारात्मक वेतन श्रेणी मंजुरीसाठी अखंड सेवा ग्राह्य धरण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत दिनांक 22/12/25 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय वित्त विभागाच्या दिनांक 22/9/22 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथील कक्ष अधिकारी संवर्गास अकारात्मक वेतन श्रेणी मंजुरीसाठी वित्त विभागाच्या दिनांक 27/2/6 रोजीच्या आदेशान्वये विहित केलेल्या 4 वर्षाची नियमित सेवा या अटीऐवजी 4 वर्षाची अखंड सेवा अशी सुधारित अट दिनांक 1 ऑक्टोबर 3 पासून विहित करण्यात येत आहे. तसेच ज्या कक्ष अधिकाऱ्यांना तात्पुरत्या तदर्थ स्थानिक पदोन्नतीमध्ये तांत्रिक खंड देण्यात आले आहे, त्यांच्या बाबतीत अकारात्मक वेतन श्रेणी मंजुरीसाठी सदर तांत्रिक खंड सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12 ऑगस्ट 1999 रोजीच्या पत्रातील अटीच्या अधीन क्षमापित करून 4 वर्षाची अखंड सेवा विचारात घेण्यात यावी. दिनांक 1 ऑक्टोबर 2003 रोजी अथवा त्यानंतर 4 वर्षाची नियमित सेवा विचारात घेऊन या आदेशाच्या दिनांकापर्यंत अकारात्मक वेतन श्रेणी मंजूर केलेल्या कक्ष अधिकाऱ्यांची वरील परिच्छेद क्रमांक 1 व 2 मध्ये सुधारित अटीनुसार कक्ष अधिकारी पदावरील 4 वर्षाची अखंड सेवा पदोन्नत कक्ष अधिकाऱ्यांच्या बाबतीत तथा तात्पुरत्या पदोन्नतीची अखंड सेवा विचारात घेऊन अकारात्मक वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी व त्यानुसार वेतन निश्चिती करण्यात यावी. सदर वेतन निश्चितीनुसार अनुज्ञेय वेतन व भत्त्याची फरकाची थकबाकी यापूर्वी अकारात्मक वेतन श्रेणी मंजुरीनंतर अदा केलेल्या रकमेशी समायोजित करून अदा करण्यात यावी. तसेच यथास्थितीत निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन विषयक लाभ सुधारित करून अनुज्ञेय थकबाकी अदा करण्यात यावी. वरीलप्रमाणे सुधारित अटींनुसार अकारात्मक वेतन श्रेणी मंजुरीच्या आदेशांमध्ये वेतन निश्चितीचे विकल्प संबंधितांनी 1 महिन्यात देण्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. या आदेशानुसार पूर्वलक्षी प्रभावाने अकारात्मक वेतन श्रेणी मंजूर केल्यानंतर तदनंतरच्या कालावधीतील संबंधितांच्या पदोन्नती आणि वेतन श्रेणी आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीत वेतन निश्चिती आणि सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ इत्यादीच्या अनुषंगाने केलेल्या वेतन निश्चितीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या प्रसंगी संबंधितांनी वेतन निश्चितीसाठी यापूर्वी दिलेले विकल्प बदलून देता येतील. तसेच विकल्प दिले नसल्यास 1 महिन्याच्या आत विकल्प देण्याची मुभा राहील. सदर आदेश विधी व न्याय विभाग ई ऑफिस नसती क्रमांक 11766042 मध्ये वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे. धन्यवाद.